नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ ब्लॅकरॉकच्या फ्लेक्झीकॅप फंडबद्दल माहिती घेणार आहोत. या फंडबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात की हा फंड जो आहे तो टेक्नॉलॉजीचा वापर करून मॅनेज केला जाणार आहे. त्यामुळे ह्यूमन इंटरव्हेन्शन त्यामध्ये कमी होणार आहे आणि त्याचा फायदा इन्व्हेस्टरला होणार आहे, कारण की एरर कमी झाले तर इन्व्हेस्टरला त्याचा फायदा होणारच आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये डेटाचा व्यवस्थित वापर केला जाणार आहे. म्हणजे डेटाचा वापर करून फंड चूज केले जाणार, फंड विकले जाणार किंवा स्टॉक पिक केले जाणार किंवा अगोदरच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्याचा अंदाज बांधला जाणार आहे. या सगळ्याचा वापर करून ते लोक हा फंड मॅनेज करणार आहेत. तर आता हा फंड कसा मॅनेज होणार आहे, काय गोष्टी होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर हा कोणताही पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. हा तुम्हाला एज्युकेट करण्यासाठी बनवला गेलेला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण या फंडबद्दलच्या डिटेल्स जाणून घेणार आहोत. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे मी तुम्हाला माझे इन्साइट जे आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. या अगोदर जे फंड मार्केटमध्ये त्यांनी आणलेले आहेत ते डेप्थ रिलेटेड होते, म्हणजे डेप्थ मार्केटशी रिलेटेड ते फंड्स होते. त्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये घेऊन आले इंडेक्स फंड, म्हणजे हे इंडेक्स रिलेटेड फंड होते. आणि त्यानंतर आता त्यांनी सर्वात पहिल्यांदा मार्केटमध्ये एक ॲक्टिव्ह फंड आणलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणीतरी फंड मॅनेजर असणार आहे जो हा सगळा फंड मॅनेज करणार आहे ॲक्टिव्हली. तर म्हणून हा एक ॲक्टिव्ह मॅनेज फंड आहे किंवा ॲक्टिव्ह कॅटेगरीमधला हा एक फंड आहे. सर्वात पहिला त्यांनी फंड मार्केटमध्ये आला जिओ ब्लॅकरॉक मनी मार्केट फंड. हा फंड डेप्थ रिलेटेड होता, मनी मार्केटशी रिलेटेड होता आणि याचा फंडचा जो आत्ताचा NAV आहे तो 1014 रुपये आहे. त्यानंतर आहे जिओ ब्लॅकरॉकचा लिक्विड फंड आहे. त्यानंतर जिओ ब्लॅकरॉकचा ओव्हरनाईट फंड आहे. त्यानंतर जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 150 इंडेक्स फंड आणला. त्यानंतर निफ्टी 813 JSAC इंडेक्स फंड आणला. त्यानंतर निफ्टी 50 इंडेक्स फंड आणला. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स फंड आणला आणि त्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड आणला. हे सगळे जे फंड होते ते सगळे पॅसिव्ह कॅटेगरीमधले फंड होते. म्हणजे याच्यामध्ये जे इंडेक्स फंड होते ते इंडेक्सलाच कॉपी करणार आणि त्यानुसार त्याची इन्व्हेस्टमेंट चालणार. पण सगळ्यात अगोदर आता त्यांनी जो फंड आणलेला आहे तो जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्झीकॅप फंड. हा एक फ्लेक्झीकॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि हा ॲक्टिव्हली मॅनेज केला जाणार आहे. आता हा फंड नक्की काय काम करतो आणि कसं करतो त्याबद्दल आपण जाणून घेऊया. जे इतर फ्लेक्झीकॅप फंड काम करतात तशाच प्रकारचं काम हा फंड सुद्धा करणार आहे. म्हणजे हा फंड लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये या तीनही कॅटेगरीच्या फंड्समध्ये किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आता हे करत असताना जसं मार्केटची कंडिशन असेल त्या हिशोबाने तो मॅनेज करणार. म्हणजे जर मार्केट वर जाणार असेल तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक्समध्ये यांची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. जेव्हा मार्केट खाली असेल त्यावेळेस लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. नॉर्मली फ्लेक्झीकॅप फंड हा अशाच प्रकारचं काम करतो आणि तेच इथे तुम्हाला त्यांच्या मेन पेजवरती दिलेलं आहे की लार्ज आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा हा ओपन एंडेड फंड आहे. पण हा फंड थोडासा वेगळा आहे. या फंडमध्ये ब्लॅकरॉक सिस्टमॅटिक ॲक्टिव्ह इक्विटी हा जो त्यांचा टूल आहे या टूलचा वापर करून ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. आता हा टूल नक्की काय काम करतो ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. अगोदरचे जे फंड मार्केटमध्ये फ्लेक्झीकॅप कॅटेगरीमधले आहेत किंवा इतर कॅटेगरीमधले जे फंड आहेत त्यांच्या मागे एक रिसर्च टीम असते आणि ती टीम सगळ्या गोष्टींचा रिसर्च करते, वेगवेगळ्या फंडचा किंवा वेगवेगळ्या स्टॉकचा रिसर्च करते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. पण इथे थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. की हा फंड जो आहे तो अलादीन नावाचा एक टूल वापरतो, म्हणजे ज्याच्यामध्ये AIचा वापर तर आहेच, प्लस त्याच्याबरोबर एक डेटा ड्रिव्हन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अलादीन हे एक डेटा ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. त्याच्यातल्या काही गोष्टी मी ज्या निवडक आहेत त्या तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन केलं जातं, म्हणजे फंड बनवला जातो. त्या फंडमध्ये कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी या सगळ्या गोष्टींचा डिसिजन किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस केला जातो. कोणते स्टॉक्स पुढे जाऊन वाढणार आहेत, कोणत्या स्टॉक्समध्ये किती रिस्क आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तिथे डिटेल रिपोर्ट बनवला जातो, ॲनालिसिस केला जातो आणि त्यानंतर ते स्टॉक्स फंड मॅनेजरच्या समोर येतात आणि मग तो फंड मॅनेजर ठरवणार की कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कोणत्या स्टॉक्समध्ये नाही करायचे. म्हणजे असं नाही आहे की पूर्णपणे हा टेक्नॉलॉजीवरती बेस फंड आहे. याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन आहे, पण माणसाचं काम काय फक्त याच्यामध्ये असणार आहे की कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं त्याने निवडलेल्या आणि कोणत्या नाही करायचं हे तो ठरवू शकतो. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट आहे, म्हणजे कोणत्या स्टॉक्समध्ये किती रिस्क आहे, किती अपॉर्च्युनिटीज आहे. एखाद्या फंडमध्ये किंवा एखाद्या स्टॉक्समध्ये जर एंट्री केलेली असेल त्या पोर्टफोलिओमध्ये, त्यांच्या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये जर तो स्टॉक्स असेल
तर कुठे त्यांनी एक्झिट करायला हवं, कुठे त्यांनी एंट्री करायला हवं, री एंट्री करायला हवं, या सगळ्या गोष्टींचा एक रिपोर्ट बनवून तो देतो. त्यानंतर आहे मार्केट सिनॅरिओ, म्हणजेच मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स येतात, जसं टॅरिफ आला, त्याच्या अगोदर युद्ध झालं, या सगळ्या कंडिशन्स येतात. तर या सगळ्या कंडिशनचा बॅकडेटेड टेस्टिंग केली जाते की कशा प्रकारे पुढे जाऊन मार्केट कुठल्या सेक्टरमध्ये पडणार आहे, कुठल्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, या सगळ्या मार्केट सिनॅरिओचा तो अभ्यास करतो आणि त्याचा एक रिपोर्ट बनवला जातो. त्यानंतर आहे कंप्लायन्स आणि रिपोर्टिंग. फंड मॅनेजरला जर काही रिपोर्ट्स हवे असतील, काही गोष्टींचा किंवा काही सेक्टरचा डिटेल परफॉर्मन्स रिपोर्ट हवा असेल, तर या परफॉर्मन्स रिपोर्ट बनवून देण्याचं सगळं काम जो आहे तो हा अलादीन नावाचा त्यांचा जो टूल आहे तो करतोय. आता याचा अर्थ हा पूर्ण फंड तोच मॅनेज करतोय असं होत नाही, किंवा त्या प्लॅटफॉर्मच्याच बेसवरती हा फंड आहे असंही नाही. काही गोष्टी या ह्युमनच्या कंट्रोलमध्ये असणारच आणि ह्युमन त्या गोष्टी करत राहणार आहे. या फंडबद्दल अजून थोड्याशा डिटेल्स सांगतो. हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे 23 सप्टेंबर 2025 पासून आणि ओपन असणार आहे 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत. पण याचा अर्थ तुम्ही ह्या डेटमध्येच इन्व्हेस्टमेंट करायला हवी अशी काही गरज नाही. तुम्हाला जर 7 ऑक्टोबर नंतर वाटतंय किंवा त्याच्या जेव्हा मार्केटमध्ये हा फंड लिस्ट होईल त्यानंतर जर तुम्हाला वाटतं की या फंडमध्ये एंट्री करायला हवी, तर तुम्ही एंट्री करू शकता. असं काही नाही की तुम्ही याच डेट्समध्ये एंट्री करायला हवी. त्यानंतर या फंडचा बेंचमार्क आहे निफ्टी 500 टोटल रिटर्न इंडेक्स, म्हणजे पूर्ण 500 कंपन्यांच्या बंचमधून काही कंपन्यास निवडल्या जाणार आणि त्यामध्ये हा फंड इन्व्हेस्ट करणार. त्यानंतर ह्या फंडचे फंड मॅनेजर आहे तन्वी कचेरिया आणि साहिल चौधरी. मिनिमम इन्व्हेस्टमेंट असणार आहे या फंडमध्ये 500 रुपये आणि मॅक्झिमम तुम्हाला हवी तेवढी करू शकता. हा फंड व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतो, त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा एकदमच नवीन आहात म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये, तर हा फंड घेण्या अगोदर थोडासा विचार करण्याची गरज आहे, कारण की हा व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येणारा फंड आहे. त्यानंतर ह्या फंडचं ॲसेट अलोकेशन असणार आहे जवळपास 100% तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि कमीत कमी 65% त्याला इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि सेम डेप्थमध्ये सुद्धा 0 to 35% इन्व्हेस्टमेंट हे डेप्थमध्ये तो करू शकतो. त्यानंतर एक्झिट लोड, या फंडवरती कोणत्याही प्रकारचा एक्झिट लोड लागणार नाही. मार्केटमध्ये आता जे फंड आहेत त्यातल्या काही फंड्समध्ये 1% एक्झिट लोड लागतो, काही फंड्समध्ये 2% एक्झिट लोड लागतो, पण या फंडमध्ये कोणताही एक्झिट लोड नाही. म्हणजे तुम्ही केव्हाही पैसे इन्व्हेस्ट करा, केव्हाही काढा, याच्यावरती कोणतेही एक्झिट लोड लागणार नाही. तर अशा प्रकारे हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे. आता याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल, माझं पर्सनल असं मत आहे की मार्केटमध्ये हा फंड काही येणार आणि लगेच निघून जाणार असं नाही आहे. मार्केटमध्ये हा फंड आला आहे तर आता याच्या पुढच्या कित्येक वर्ष तो ह्या मार्केटमध्येच राहणार आहे. त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर थोडासा फंडला वेळ द्या. म्हणजे हा फंड टेक्नॉलॉजीचा वापर करून इन्व्हेस्टमेंट करणारा हा मार्केटमधला पहिलाच एवढा मोठा फंड आहे. त्यामुळे कशा प्रकारे तो परफॉर्म करतोय, त्याचा पुढे जाऊन 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये तो कशा प्रकारे रिटर्न्स देतोय, त्याचा पोर्टफोलिओ स्ट्रक्चर कसा आहे, या सगळ्या गोष्टी बघू देत आणि त्यानंतर आपण ठरवू शकतो की या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची. तर इतर जे फ्लेक्झी कॅप फंड मार्केटमध्ये आहेत त्याच्यापेक्षा हा काही खूप वेगळा फंड नाही आहे, त्याचाच हा फंड आहे. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.